विशाळगड तोडफोड प्रकरणामधील आरोपी रवींद्र पडवळनं रामगिरी महाराजांची भेट घेतल्याचं कळतंय आणि आरोपी रवींद्र पडवळनं काडसिद्धेश्वर महाराजांची सुद्धा भेट घेतली आहे। विशाळगड तोडफोड प्रकरणामध्ये आरोपी रवींद्र पडवळ फरार होता, मात्र फरार आरोपी रवींद्र पडवळ रामगिरी आणि काडसिद्धेश्वर महाराजांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। आरोपीनं स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला आणि ही माहिती उघड केली आहे। विशाळगड तोडफोड प्रकरण पाहतोय आणि त्या संदर्भात आरोपी रवींद्र पडवळ यांनी रामगिरी महाराजांची भेट घेतल्याचं कळतंय। आरोपी रवींद्र पडवळनं काडसिद्धेश्वर महाराजांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती। विशाळगड तोडफोड प्रकरणामध्ये आरोपी रवींद्र पडवळ फरार होता, मात्र या फरार आरोपी रवींद्र पडवळ यानं रामगिरी आणि काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतल्याचं कळतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, आरोपीनं स्वतःच सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केलाय आणि ही माहिती दिली आहे। भेट जी झाली त्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं, काय उघड होत आहे? श्रद्धा, आपण पाहतोय रवींद्र पडवळ हा विशाळगड प्रकरण जेव्हा झालं त्यानंतर अद्यापही फरार आहे आणि तोच रवींद्र पडवळ कोल्हापुरात 2 दिवसांपूर्वीच पार पडलेल्या संत समावेश कार्यक्रमामध्ये हजेरी लावल्याचा त्या ठिकाणी व्हिडिओ आहे आणि त्यानं स्वतः तो सोशल मीडियावरती पोस्ट देखील केलेला आहे। त्यामुळं एकीकडे फरार असताना देखील कोल्हापुरातल्या कार्यक्रमामध्ये काडसिद्धेश्वर महाराज असू दे किंवा रामगिरी महाराज यांचं त्यांनी भेट घेऊन दर्शन देखील घेतलेलं आहे। त्यामुळं एकंदरीतच एकीकडे फरार असणारा आरोपी अशा पद्धतीनं फिरत असताना देखील यावरती नेमकं कुणाचं त्याला अभय आहे हे देखील प्रश्न आता अनेक जण उपस्थित करताना पाहायला मिळतात। सदा हो शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।